पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्याच्या मागण्यांना आणि त्यातून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवलं. तिच्या स्वप्नांचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा बळी या हुंड्याच्या घाणेरड्या प्रथेने घेतला. बैल बाजारात ज्याप्रमाणे बैलांची बोली लागते, त्याचप्रमाणे आज देखील कर्तृत्व नसलेल्या नवरदेवांवरती फॉर्च्युनर आणि सोन्याचांदीची बोली लागते. आणि हा बैल कोणत्या तरी एखाद्या निष्पाप मुलीच्या गळ्यात बांधला जातो. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 3 नुसार जर तुम्ही हुंडा घेताना किंवा देताना आढळलात, तर तुम्हाला यामध्ये 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 15,000 दंड होऊ शकतो. पण फक्त कायदे असून चालणार नाही, का तर आपल्या भारत देशामध्ये आज देखील प्रत्येक 1.5 तासाला एक हुंडाबळी घेतला जातो. फक्त आज एका वैष्णवीसाठी आवाज उठवून भागणार नाही, कारण आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी अशा अनेक वैष्णवी रोज तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करत आहेत. त्यांचा देखील यामध्ये बळी जाण्याच्या आधी आपण आवाज उठवलाच पाहिजे. आणि तो आवाज तुमचा असला पाहिजे, आमचा असला पाहिजे. लग्न ही एका कुटुंबाची, 2 जीवांची, एक समानतेची गाठ असते. तो एक सौदा नसतो. कायदे आहेत, त्याचा वापर करा.